गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे किंवा मनमोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठला 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 करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मंगल भवन मंगल गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये आज काल्याची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केल्यानंतर त्यावेळेला नेमका काय प्रसंग, नेमकी काय स्थिती, तर तिचं गोड असं वर्णन महाराज या अभंगातून करतात. दरवर्षी आपल्या गावी अगदी मोठ्या उत्साहाने हा 4 दिवसाचा कार्यक्रम साजरा केला जातो. तेव्हा याही वर्षी देखील अगदी मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम सुरू झालेला असून अशा या कार्यक्रमातील आजची अंतिम सेवा अर्थात काल्याची सेवा सर्व गावकरी मिळून गावकरी भजनी मंडळ कार्यकर्ते या सर्वांच्या वतीने मला ही कार्यक्रम
केली. तसे आपल्या परिसरातील एक प्रख्यात कीर्तनकार नव तरुण असे आपले विक्रांत महाराज कोंडेकर, ज्यांचं शिक्षण आनंदी क्षेत्रामध्ये झालेलं आहे सद्गुरू देव महाराजच्या संस्थेमध्ये, आणि येथील सगळा अभ्यास करून प्रमाणपत्र घेऊन आपल्या परिसरामध्ये ते आता कार्यरत आहे. विठ्ठल तेव्हा या ठिकाणी उत्तम असे गायक आहेत, उत्तम असे वादक आहेत. गावातील परिसरातील चांगली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये स्त्री वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चिंतनासाठी निवड केलेला अभंग सर्वांच्या परिचित. तिथं नुसते कलाकारच नाहीत, तिथं सुंदर असे कीर्तनकार देखील आहेत, बरेच कीर्तनकार आहेत. तेव्हा मी सर्वांना वंदन करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल गोड असं हे मानेबली गाव आहे. अर्थात हे सर्वांना मान्य असेल, याचं नाव असं पडलं असेल. भाविक मंडळी आहे आणि सर्वांना कार्यक्रमाचा मोठा उत्साह देखील आहे. या ठिकाणी काही नेते मंडळी देखील आहेत की ज्यांचं नाव या परिसरामध्ये चांगलं आहे. अशा सर्वांच्या योगदानातून हा चाललेला कार्यक्रम, आणि अशा या कार्यक्रमातील आजची काल्याची सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. विठ्ठल तेव्हा 4 दिवस पर्यंत आपण या स्थानी जी काही केलेली सेवा असेल, कोणी आर्थिक अंगाने, कोणी शारीरिक अंगाने, कोणी पंक्तीच्या रूपाने, अन्नदानाच्या रूपाने, कोणी कलेच्या रूपाने, कोणी श्रवणाच्या रूपाने, कोणी या मंडपातील जी पडेल ती सेवा त्या करण्याच्या निमित्ताने जी काही केलेली सेवा असेल, तर त्या सेवेचं फल भगवान कृष्ण परमात्मा आज काल्याच्या माध्यमातून देत असतो. विठ्ठल तेव्हा कार्यक्रमाची सांगता ज्याद्वारा होते त्याला काला असं म्हटलं जातं. काला कधी शेवटी, समाप्तीचा दिन म्हणजे काला हे त्याचं नाव आहे. जशी गंगेची धाव कुठपर्यंत असते, तर ती समुद्रापर्यंत असते. मंदिराचं काम कुठपर्यंत असतं, ते कळसापर्यंत असतं. आणि आखाडा कुठपर्यंत असतो, तर दौंडीची कुस्ती होईपर्यंत असतो. त्याप्रमाणे सप्ताह कुठपर्यंत, कार्याचे कीर्तन होईपर्यंत. विठ्ठल विठ्ठल हो, काला म्हणजे दोन वस्तूची एकता करणं, याला काला हे नाव आहे. काला केवळ या एका वस्तूने होत नाही. काल्यासाठी कमीत कमी 2 तरी वस्तू लागतात. शिवाय एक वस्तू ओली असावी लागते आणि एक वस्तू कोरडी असावी लागते. केवळ कोरड्यामध्ये काला हे नाव नाही आणि केवळ ओल्यामध्ये काला हे नाव नाही.
काला हे नाव प्राप्त होण्यासाठी एक वस्तू ओली, एक वस्तू करडी. आजच्या प्रसंगाला आपण प्रतीक ठेवत असतो काल्याचं, दही आणि लाही. दही ओला आहे आणि लाही कोरडी आहे. तेव्हा कोरड्या लाहीच्या ठिकाणी कोरडा जीव आहे आणि दह्याच्या ठिकाणी भगवान परमात्मा शिव आहे. काल्याचे प्रकार 3 आहेत. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. नाम आणि प्रेम अर्थात नाम हे प्रेमाने गाणं, प्रेमाने भगवंताचं नाम घेणं हा एक काल आहे. दही आणि लाही यांची एकता करणं हा एक काल आहे. आणि जीवशिवाचं ऐक्य होणं हा एक काल आहे. तर या 3 कालाचं फल असं आजच्या प्रसंगाला जो आपण काला ठेवतो दही लाही, तर देवाचं नामचिंतन करून कथा श्रवण करून हा जर काल आपण सेवन केला तर त्याद्वारा आपला स्थूल देह पवित्र होत असतो. नाम आणि प्रेम अर्थात भगवंताचं नाम प्रेमाने गायलं तर, मनापासून गायलं तर आपला लिंग देह पवित्र होत असतो. अर्थात आपलं मन पवित्र होत असत. आणि अंतिम जो शेवटचा काल आहे देवशिवाचं ऐक्य होणं, हा जर काल जीवनामध्ये प्राप्त झाला तर त्याद्वारा आपला कारण देह नष्ट होतो. एका कालाने स्थूल देह पवित्र, एका कालाने लिंग देह पवित्र, तर अंतिम काल्याने कारण देह नष्ट होतो. अर्थात अज्ञान समाप्त होतं, जन्म मरणाची परंपरा समाप्त होते. विठ्ठल विठ्ठल आता कार्याचं कीर्तन म्हटल्यानंतर अन्य देवांचं चरित्र सांगितलं जात नाही. आजच्या प्रसंगाला फक्त भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळात असताना ज्या काही लीला केल्या, जे काही चरित्र केलं तर त्याचं काय करा. चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे. हे चरित्र उच्चारावे जे गोकुळी केले. गोकुळामध्ये भगवंताने जे काही चरित्र केलं त्याचाच उच्चार करा. उच्चार करा पण आचार करू नका. आचार करा ते जीवन कोणाचं तर प्रभू रामचंद्राचं, आणि उच्चार करा ते जीवन कोणाचं तर ते भगवान कृष्ण परमात्म्याचं. विठ्ठल विठ्ठल या 2 अवतारामध्ये एक अवतार प्रतिप्रधान, एक अवतार नीतिप्रधान. आदर्श देणारा राम अवतार, आकर्षण करणारा कृष्ण अवतार. एक अवतार सूर्यवंशात, एक अवतार चंद्रवंशात, एक अवतार त्रेतायुगात, एक अवतार द्वापार युगात, एक अवतार उन्हाळ्यात झाला तर एक अवतार पावसाळ्यात झाला, एक अवतार चैत्र महिन्यामध्ये तर एक अवतार श्रावण महिन्यामध्ये, एक अवतार चैत्र शुद्ध नवमी तर एक अवतार
एक अवतार अनुकरणीय आहे. एक अवतार कारागृहात झाला तर एक अवतार राजगृहात झाला. राजगृहात अवतार प्रभू रामचंद्राचा तर कारागृहात अवतार भगवान कृष्णाचा. एका अवतारामध्ये एकच पत्नी, एका अवतारामध्ये भरपूर पत्न्या, म्हणजे तो भगवान कृष्णाचा अवतार. विठ्ठल अशी फार मोठी विसंगती आहे, फार मोठी तफावत आहे, फार मोठी भिन्नता आहे. पण दोन्ही अवतार एकच होत. राम तोच कृष्ण आणि कृष्ण तोच राम आहे. एका कार्यासाठी जो येतो आणि आल्यानंतर अनेक काम करतो, तो अवतार म्हणजे भगवान कृष्णाचा आहे. एक कार्यार्थ मागत्य कोटी कार्य चकार, परिपूर्णतम साक्षात श्री कृष्ण नान्हे वही. परिपूर्ण अवतार भगवान कृष्णाचा आहे. रामाचा अवतार पूर्ण आहे, पण त्याही पेक्षा भगवान कृष्णाचा अवतार हा परिपूर्णतम आहे. तर या दोन्ही अवताराचं वर्णन सकळ संतांनी केलं, आपापल्या परीने केलं. कोणी थोडं केलं, कोणी फार केलं, पण सगळ्या संतांनी वर्णन केलेलं आहे या दोन अवतारांचं. पैकी शांती सम्राट एकनाथ महाराज सांगतात. एकनाथ महाराज बोलतात की देवाचे अवतार फार झाले, अनेक झाले, पण असा नाही झाला. देवाने इतर अवतारामध्ये केलं असेल चरित्र, केलं असेल कार्य, पण या प्रकारचं नाही. मागा अनेक अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले. विधी वेदाला जविले, व्यभिचारिया तिथले निज पद. बहुत अवतारी अवतरला देव, हरिजा अवतारी चान बलाव. देवा न कळे अभिप्राव, अगम्य पाहो हरिलीला. भगवंताने आपल्या बालपणामध्ये अघटित अशा घटना केल्या, अलौकिक अशा लीला केल्या. ज्या लीला लौकिकामध्ये नाहीत, अशा अलौकिक लीला भगवंताने बालपणामध्ये केल्या. भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे, तर त्या कर्माचा जर आपण भक्तिभावाने, श्रद्धेने, प्रेमाने जर विचार केला, उच्चार केला, स्मरण केलं, तर काय होत? कृष्ण कर्माचे करीजो स्मरण, ते कर्मची तोडी कर्म बंधन. ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण दिनोद्धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि भगवंताने केलेलं चोरी कर्म हे साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध झालं. तर भगवंताने केलेली चोरी जर ती आपण मुखाने गायली अथवा कानाने श्रवण केली, तर काय होत? श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, सुवर्ण स्त्रिया पावनता. सोन्याची चोरी करणारा जरी असेल तर तो पावन होतो, दोषमुक्त होतो. आणि म्हणून याचा अर्थ वेगळा घेऊ नका की बरं आहे, सवलत आहे, कशाला चोऱ्या करायच्या आणि नंतर कीर्तन ऐकायचं, देवाची कथा ऐकायची, म्हणजे आपलं पाप जाईल,
असं मुद्दाम जाणून बुजून जर करू लागले तर तुमचं पाप नाही जाणार. विठ्ठल त्यांना कळून चुकलं की आपल्याकडून फार मोठं पाप घडलं, फार मोठा दोष झाला. मग त्याने फार मोठा पश्चाताप केला. जीवनामध्ये आपण महापाप केलेला आहे, भयंकर पाप केलेला आहे. मग त्याने जर पश्चाताप केला आणि पश्चाताप करून भगवंताची कथा श्रवण केली, मग त्याला तिथं सवलत आहे. पण पुन्हा पुन्हा तेच करू लागला तर त्याला पुन्हा सवलतच नाही. असा हा भगवान अनेक कारण करून गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. गोकुळातच का अवतार धारण केला त्याचं कारण, गोकुळ हे गाव फार मोठं भाग्यवान होतं, फार मोठं पुण्यवान होत. एक तर तिथं गाईच फार होत्या, गाईच फार म्हणून त्या गावाचं नाव गोकुळ. कारण गो म्हणजे गाय आणि कुळ म्हणजे समुदाय. तर ज्या ठिकाणी गायीचा असंख्य समुदाय म्हणून त्याला म्हटलेलं आहे गोकुळ. अशा या गोकुळामध्ये भगवान फार वर्षे राहिले नाहीत, अगदी थोडे वर्ष. 11 वर्षाच्या आतच भगवान गोकुळात थांबले. तिथून नंतर मथुरेत गेले. त्या मथुरेत भगवान 14 वर्षे राहिले. कंस मामाला ठार करून आपले आजोबा उग्रसेन महाराज यांना गादीवर बसवलं, यांना राजा बनवलं आणि त्यांना सहकार्य या दोघांनी केलं, बलराम दादा आणि भगवान कृष्ण. नंतर तिथून काही कारणास्तव भगवान द्वारकेत गेले. रचियेला गाव सागराचे पोटी, समुद्रामध्ये द्वारका नगरी निर्माण केली. अशा त्या द्वारकेमध्ये गेल्यानंतर तिथं मात्र भगवान कोण झाले? गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण शिवासनी बैसला, कृष्ण शिवासनी बैसला, कृष्ण शिवासनी बैसला. असा सकल देवांचा देव गोकुळामध्ये अवतीर्ण झाला आणि नंदाच्या अंगणामध्ये सर्वांग रूपाने तो वावरू लागला. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. भगवान रांगू लागले, लहानाचे मोठे होऊ लागले. नंतर भगवंताने सवंगडी जमा केले. असा हा सकळ देवांचा देव, सर्व जीवांचं जीवन, सकळ भक्तांचा पाठीराखा, अधर्माचा नाश करणारा आणि खऱ्या धर्माची स्थापना करून देणारा, असा हा जगाचा चालक मालक प्रतिपालक भगवान कृष्ण परमात्मा. अशा त्या परमात्म्याने आपल्या जीवनामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र केलं तर ती चरित्र करण्याची अवस्था महाराज रंगता गोधनी
राखीता हे रंगता ये दशे चरित्र केले नारायणे ये दशे चरित्र केले नारायणे रंगता गोधन राखीता हे रंगता गोधन राखीता हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीता आहे. तर या दशेमध्ये अर्थात या अवस्थेमध्ये भगवंताने चरित्र केलं. आपल्या जीवनाच्या 3 अवस्था प्रमुख आहेत: बाल अवस्था, तरुण अवस्था आणि वृद्ध अवस्था. तर भगवंताने जे काही चरित्र केलेले आहे ते बाल अवस्थेमध्ये केलं. विठ्ठला विठ्ठला हे दशे चरित्र केले नारायणे. नारायण परमात्म्याने चरित्र केले. 3 प्रकार: चित्र, विचित्र आणि चरित्र. जगामध्ये चित्र फार आहेत आणि जगामध्ये विचित्र देखील फारच आहेत. जगामध्ये चरित्र करणारे अगदी थोडे आहेत. त्यामध्ये भगवान, त्यामध्ये संत महात्मा. याच्यामध्ये चरित्र हा शब्द महत्वाचा आहे. विचित्रपणा जीवनामध्ये नसावा. काही वेळेला चित्रापेक्षा विचित्र फार बेकार, चित्रापेक्षा विचित्र फार बेकार. विचित्रच माणसं अधर्म करतात, विचित्रच माणसं धर्माचा नाश करतात. विठ्ठला आणि संत मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यामध्ये आपले स्वामी महाराज देखील आपल्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत. असो, तेव्हा आपला चिंतनाचा विषय कोणता आहे? ए दसे चरित्र कोणी केले? नारायण केले. नारायण हे भगवंताचं एक नाव आहे. भगवंताला तशी अनंत नाव आहे. कोई कहे अलग, कोई वेद को अच्युत, कोई ब्रह्म को तत्व साकार निराकार, कोई आनंद को कंद, कोई कहे रमाकांत, कोई कंस को निकंद, ऐसो नाम लियोधार. देवाला अनंत नाम आहेत. त्यामध्ये नारायण हे एक देवाचं नाव आहे. हे दशे चरित्र केले नारायणे. परमात्म्याने चरित्र केलं. कुठं? गोकुळात केलं. कधी केलं? तर बाल अवस्थेमध्ये केलं. विठ्ठला विचित्राचं नाव जगामध्ये नसतं. असतं पण ते टाकाऊ या रूपाने असतं. जसं रावणाचं नाव आहे टाकाऊ रूपाने, दुर्योधनाचं नाव आहे टाकाऊ रूपाने, शिशुपाळाचं नाव आहे टाकाऊ रूपाने. आधाराने कोण त्यांना पाहत नाही. पण हे जे अवतार आहेत, स्मरणीय अवतार आहेत, आदरणीय अवतार आहेत आणि चिंतनीय अवतार आहेत, की ज्यांनी जगत निर्माण केलं, अशा जगामध्ये ज्यांनी धर्म स्थापित केला आणि असे देव संत रूपाने प्रगट झाले आणि धर्माचं रक्षण अनेक वेळा केलेलं आहे. अनेक वेळा अधर्माचा नाश झालेला आहे. त्या वेळेला भगवंताला अवतीर्ण व्हावं लागलं. विठ्ठला विठ्ठल
अवतीर्ण झाला. अशा परमात्म्याने अनेक लीला देखील केल्या. आपल्या लीलेतून अनेकांना त्या भगवंताने सुखी केलेलं आहे. कारण सुखस्थान भगवान परमात्मा आहे, दुःखस्थान जीव आहे. जीवाकडे किती दुःख गणित नाही त्याला रे, आणि परमात्म्याकडे किती सुख गणित नाही त्याला. सुख देवाकडे असल्यामुळे संतांचे शब्द आहेत. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा. सुख नोवे, तेने बिना जीवा सुख नोवे. हे रती माई के दुःखाची तळेते, हे रती माई के दुःखाची तळेते. जीवा सुख नोवे, तेने बिना जीवा सुख नोवे. हे रती माई के दुःखाची तळेते, हे रती माई के दुःखाची तळेते. जसं सागराला दुसरं हे नाही, त्याला तोड नाही जोड नाही. जसं सागरामध्ये अपार पाणी, अथांग पाणी, तसं देवाचं सुख आहे. देवाच्या सुखाला देखील जगामध्ये अन्य सुखाने त्याला मोजमाप करता येणार नाही. अपार सुख देवाकडे. असा सुखस्थान असलेला सुखसागर परमात्मा असलेला त्याने गोकुळामध्ये अवतार धारण केला. विठ्ठल विठ्ठल भगवान सहजासहजी नाही आला. त्याला प्रचंड महाप्रचंड हाका साधू संतांच्या गेल्या, ऋषी मुनींच्या गेल्या, गोमातेची हाक, सर्वांच्या हाका देवाला प्राप्त झाल्या. त्यातून भगवंताने निर्णय घेतला की अवतार घ्यायचा मृत्यूलोकामध्ये. मृत्यूलोकामध्ये अनेक देश येतात, त्यापैकी भारत देश निवड भगवंताने केला. हा भारत देश इतर देशापेक्षा फार मौल्यवान आहे. इथं अनेक संत अवतीर्ण झाले. देवाने अनेक अवतार धारण केले. इथं 4 धाम आहेत या देशामध्ये, 12 ज्योतिर्लिंग आहेत. इतर देशामध्ये असं नाही. विठ्ठल विठ्ठल भारत देश ही धर्मभूमी आहे, आचरण भूमी आहे, संत भूमी आहे, देवभूमी आहे, सज्जनांची भूमी आहे. म्हणून या भारताला जगामध्ये तोड नाही जोड नाही. असा पुण्यवान देश, भक्तिवान देश, आचारशील देश म्हणजे भारत देश. विठ्ठल सुख हे आपल्या जीवनाचं सार आहे, आणि ते जर जीवनामध्ये तर त्या जीवनाला किंमतच काय. असं सुख घ्यायचं असेल तर देवाची भक्ती समर्थ आहे. धर्माचे आचरण महत्वाचं आहे. जो धर्माचं आचरण करेल, देवाची भक्ती करेल, भगवान त्याला सुख देईल. आणि म्हणून सुखसागर भगवान परमात्मा आहे. तसा परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. म्हणून त्या गोकुळामध्ये गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा.
झाले ज्याचा लेखा देखील होऊ शकणार नाही असं अप्रतिम सुख सर्वांना ते प्राप्त झालेलं आहे. कारण भगवंताने आपल्या येण्यातून अवतार घेण्यातून सर्वांना सुखी केलं. कोण कोण सुखी केले माऊली म्हणतात, गोकुळीच्या गौडीजा, गोकुळीच्या गौडीजा, गोकुळच्या गौडीया, गोकुळच्या गौडीया, गोधना सकळा, गोपी गोधना सकळा, गोधना सकळा, गोधना सकळा, गोधना सकळा, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले गोपी गोधना सकळा, हरी सुख पावले, हरी सुख पावले, हरी सुख पावले. माऊलींची गवळण आहे. तर सर्वांना सुखी भगवंताने केलेलं आहे. दैत्य राक्षस सोडून बरं का. आपलं सुख भगवंताने गाई गुरांना दिलं, माणसांना दिलं. असा सुखस्थान भगवान परमात्मा आहे. तेव्हा इथं महाराज शब्द ठेवतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तेव्हा जीवनात सार सुख आहे. काही ठिकाणी दिसतं सुख, पण ते खरं नसतं. दिसण्यापेक्षा असण्याला महत्व आहे. दिसण्यापेक्षा असण्याला महत्व, बोलण्यापेक्षा करण्याला महत्व, हे महत्वाचं आहे. संसारामध्ये सुख दिसतं पण ते खरं नसतं. असणं याला महत्व आहे. विठ्ठला दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आलं का लक्षात? दिसण्यापेक्षा असण्याला महत्व. एक गोष्ट मी सांगत असतो की असा एक मनुष्य की ज्याच्या कानी एका गावाचं नाव कानी आलं की देशामध्ये भूतगाव म्हणून आहे, तर त्याने तर्क असा केला की नक्कीच त्या गावी भूतच असावेत, सगळे भूतच असावेत. आणि मग त्याने प्रवास सुरू केला. भरपूर फिरला पण काही तपासाला गेला. एका माणसाने सांगितलं की आहे व आमच्या बाजूला एक गाव दिसतंय आहे, भूतगाव म्हणून. सांगितल्यानंतर त्याला बरं वाटलं आणि त्या दिशेने त्याने प्रवासही सुरू केला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि गाव जवळ येत चाललेला आहे. दुपारचा प्रसंग. त्या गावातून एक मनुष्य बाहेर पडला आणि हा मनुष्य त्या गावाकडे जाऊ लागला. दोघांची मध्यंतरी भेट झाली. राम राम श्याम श्याम झाला आणि या माणसाने विचारणा केली, का हो, या गावातून तुम्ही आलात, मग हेच भूतगाव का? हेच भूतगाव का? तो म्हटला, मला काय तसं सांगता येणार नाही, कारण म्हटले मी मरून 2 वर्ष झाले. मी मरून 2 वर्ष झाले, मग भूतच काय, यात काय शंका? विठ्ठला एकंदर तो दिसायला माणूस होता पण असायला भूत होता. तसं संसारामध्ये आहे. दिसायला सुख दिसतं पण असायला ते खरं दुःखच आहे. विठ्ठला सुखस्थान जगामध्ये भगवान परमात्मा आहे. असा हा परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. बरं, ज्या घरी अवतीर्ण झाला ते घर कोणाचं? बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, कृष्ण
घरी भगवंताने अवतार धारण केला. नंदही भगवंताचे वडील, पण म्हणतात त्या परिसरामध्ये बरेच नंद होते असं चिंतन आहे. त्या परिसरामध्ये व्रजभूमीमध्ये 9 नंद, 9 उपनंद, 6 वृषभानू, 2 वृषभानूवर 1 नंदराज. तर ज्यांच्याकडे जशी गायीची संख्या असेल त्याप्रमाणे तशी तशी नावं त्यांना मिळत असत, ती पदवी त्यांना मिळत असे. ज्यांच्याकडे 9 लाख गायी त्यांना नंद ही पदवी, ज्यांच्याकडे 5 लाख गायी त्यांना उपनंद ही पदवी, ज्यांच्याकडे 10 लाख गायी त्यांना वृषभानू ही पदवी, ज्यांच्याकडे 50 लाख गायी त्यांना वृषभानू वर ही पदवी, ज्यांच्याकडे 1 कोट गायी त्यांना नंदराज ही पदवी होती. विठ्ठला विठ्ठल गर्ग संहितेप्रमाणे भगवंताच्या वडिलाला नंदराज असं म्हटलेलं आहे. तर संत शब्दाप्रमाणे वैष्णवाप्रमाणे भगवंताच्या वडिलाला नंद असं नाव मिळालेलं, कारण देवाकडे 9 लाख गायी होत्या अशी संतांची शिद्ध आहे. आई मी तुझा एकुलता एक, गायी राखी तो 9 लाख. आई मी तुझा एकुलता एक, गायी राखी तो 9 लाख. गायी राखून झुजली नख मला जुगार. यशोदे घराकडे चाल मला जुगार. यशोदे घराकडे चाल मला जुगार. भगवंताकडे गायी 9 लाख होत्या. 9 लाख गायी काय कमी झाल्या? फार झाल्या. मी तर म्हणतो गावरान गायी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या गायी नसतील. 9 लाख बरं का, दर्शा सोडलाय बाकी सोडल्या तर गावरान गायी 9 लाख देखील नसतील. ते एकट्या भगवान कृष्णाकडे. विठ्ठला बालकृष्ण कोणा करी, तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवंताने अवतार धारण केला. आनंद नरणारी. परिणाम काय झाला? सर्वांना आनंद झाला. एरवी काही जर बालक जन्माला आले तर त्यांचा आनंद सर्वांनाच होतो असं नाही. काही मुलाचा आनंद फक्त घरापुरताच राहतो, शेजाऱ्याला देखील नसतो. काही मुलांचा आनंद घर अधिक शेजारी इथपर्यंत. काही मुलाचा आनंद एखादी गल्ली, पण एखाद्या मुलाचा आनंद पूर्ण गावालाच होतो. तसं आनंद सर्वांना आनंद झाला. देवाचा अवतार झाला म्हणून देवाच्या येण्याला अवतार म्हणावं आणि जीवाच्या येण्याला जन्म म्हणावं. जन्म हा जीवाचा असतो, अवतार हा देवाचा असतो. बाळकृष्ण कोणा घरी, तर बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या नरणारे. भगवंताने आपला आनंद सर्वांना प्राप्त करून दिला, पण तोच आनंद सर्व लोकांनी कोणत्या माध्यमातून प्रकट केला ते माध्यम गुढीया तोरणे, गुढीया तोरणे,
करती कथा गाते गाणे. सर्वांनी आपापल्या दारी उड्या उभा केल्या, दाराला तोरण बांधले, अंगणामध्ये सडा समर्जन केलं, रांगोळ्या काढल्या. तर हे सगळं आनंदाचं लक्षण, आनंद प्राप्तीचं लक्षण आहे. दुःख झाल्यानंतर या गोष्टी कोणीच मनुष्य करत नाही, आणि केलं तर त्याला मूर्ख समजतील, वेडा समजतील. अति आनंद होण्यात हा प्रकार साजरा केला जातो. जोडिया तोरणे करते कथा गाते गाणे. काही कथा करू लागले तर काही माणसं गाणं गाऊ लागले. कोणाच्या बद्दल? भगवान कृष्णाच्या अवताराच्या बद्दल. अवतार झाला म्हणून गाणं वेगळं आणि कथा वेगळी. कथा ही गद्यातून असते, गाणं मात्र हे पद्यातून असते. जसं मी मगाशी म्हटलं ना, पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. अशा प्रकारे काही गाणं गात आहेत तर काही कथा करत आहेत. करती कथा गाते गाणे. तर असा सुखस्थान, सुखसागर, आनंद सागर भगवान कृष्ण परमात्मा. तर त्या परमात्माने आपल्या येण्यातून सर्वांना आकर्षित करून घेतलं, सर्वांच्या मनाला छंद लावला, वेध लावला. हे गोड चिंतन महाराज शेवटी देते. तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे. तुका म्हणे छंद येणे वेधिले गोविंद, किंवा मन मोहिले गोविंद. सर्वांचे मन खेचून घेतले, आकर्षित केले. कर्षती आकर्षती ती कृष्ण, हा चिंतन आहे. जो सर्वांना आकर्षित करून घेतो, तसं रूप देवाकडे आहे, तसे गुण देवाकडे आहेत. देवाकडे कोणतंच उणं नाही. तसं पुन्हा तिथं काय उणं? देवाला कोणतीच कमतरता नाही, कारण तो लक्ष्मीचा मालक चालक आहे. विठ्ठला विठ्ठल. तेव्हा भगवान हा सर्वांग सुंदर आहे, आणि सर्व काही गुण त्याच्या ठिकाणी नैसर्गिक आहेत. कुठं गेला आणि भगवान शिकून आला असं नाही, दाखवलं तसं, पण भगवंताला कसलीच गरज नाही. अंगभूत गुण आणि अंगभूत रूप. देवाला सुंदर पण सोडून नाही, देवाला गुण सोडून नाही. जेवढंच काही चांगले पण जगामध्ये, ते चांगले पण देवाला सोडून नाही. देवच सगळं आहे, चांगले पण हा सगळा देवच आहे. जेवढी म्हणून सुंदरता जगामध्ये दिसत आहे, ही सगळे देवाची सुंदरता आहे, इतराची नाही. विठ्ठला
सोन्याचा येतो, सुंदर त्याची कांती होते, पण सोनं दान करावं लागतं. आता सोनं किती महाग झालंय, मग आपल्याला वाटतं करावं म्हणजे रूप चांगलं मिळेल, पण कोणाचं घेतात सोन्याने. नामदेव महाराजचं प्रमाण आहे, सोन्याचं दान केलं, चांगल्या व्यक्तीला केलं तर मनुष्य पुढच्या जन्मी फार सुंदर होतो. विठ्ठला विठ्ठल दान केलं असताना काय मिळतं, असा सुंदर अभंग नामदेव महाराजांचा आहे, तो आपण मुळात गात्यात पाहून घेणे. तेव्हा भगवान हा सर्वांग सुंदर आहे. एक एवढा आपला अनुभव सांगते की मी भगवान कृष्णाला पाहिलं, त्याचा परिणाम काय झाला. पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला नंदाचा असा हा सर्वांग सुंदर भगवान कृष्ण परमात्मा आता गोकुळामध्ये लहानाचा मोठा होऊ लागलेला आहे. असं थोडक्यात आपण चिंतन अभंगाचं केलेलं आहे. जो काही शिल्लक वेळ असेल त्या वेळेतच पुढची सेवा करायची आणि कीर्तन समाप्त करायचे. तत्पूर्वी एकदा सर्वांनी देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
उत्तीर्ण झाले. तर असा भगवान कृष्ण परमात्मा की तोच सुखस्थान, तोच आनंद स्थान, त्या गोकुळामध्ये काही श्रुती उत्तीर्ण झाल्या. त्याचं कारण भगवंताचं सुख मिळावं म्हणून. तेव्हा त्याच गोपिका रोज सकाळी लवकर उठत असत आणि भगवान कृष्णाच्या बद्दल सुंदर 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 असं त्या गाणं गात असत. त्याचं सुरेख असं वर्णन प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी केलेलं आहे. प्रातकाळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा. प्रातकाळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा. मुसलन मांडियले खरोखरी सकळा. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा. सहस्रपरी कैशा गाती मदन सावळा. आनंद द्या गौडने गौडने छंद छंद डोलते. हे आनंद द्या गौडने गौडने छंद छंद डोलते. घुम घुम करते घुम 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 करते घुम 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 करते घुम घुम करते रे रे घुमते. हे आनंद द्या गौडने गौडने छंद छंद डोलते. आनंद द्या गौडने गौडने छंद छंद डोलते. आनंदाने सर्व गवळणी घुसळण करू लागल्या. एक म्हणते साधनी परस्परामध्ये गवळणी बोलू लागल्या. एक म्हणते साधनी तुम्ही लपवा गेलोनी. नकळे 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 बाई कृष्णाची करणी. बाई कृष्णाची करणी. कोणी कडुनी हागी सखय येईल चक्रपाणी. खास खांदुनी तुम्ही आता लपवा दोधाने. आनंद द्या गौडने गौडने छंद छंद डोलते. हे आनंद द्या गौडने गौडने छंद छंद डोलते. बोलता चालता इतुक्या मध्ये हरियाला. गवनही नाही देव दृष्टीने देखिला. सूक्ष्म रूप धरुणी डेऱ्या मध्ये प्रवेशला. वरच्या वरी देवलोनी कावनिया गेला. आनंद द्या गौडने गौडने छंद छंद डोलते. हे आनंद द्या गौडने गौडने छंद छंद डोलते. सूक्ष्म रूप धरुणी डेऱ्यामध्ये प्रवेशला. घुसळण करत असताना जे काय वर येणारं लोणी ते भगवान सगळं खाऊ लागले. लोणीच बाहेर येईना. न बनी शिळ बनी घालिता परिते लोणी येईना. न बनी शिळ बनी घालिता परिते लोणी येईना. काय झाले टोने सासू बाई कळेना. काय झाले टोने सासू बाई कळेना. हे आनंद द्या गौडने गौडने छंद छंद डोलते.
साज तर टाकतच होत्या, पण काम होईना, लोणीवर येईना. आणि म्हणून एक सुनबाई आपल्या सासूबाईला सांगू लागली, सासूबाई, आज कोणी काहीतरी टाणाटोणा केला, आज कोणी काहीतरी चिटूक मेटूक केलं, आणि म्हणूनच आज लोणी बाहेर येत. त्या सासूला फार मोठा राग आला, आणि रागाच्या भरात ती सोनेला बोलू लागली, आहा गे बाई यानो तुमसे जानते चाळे, आहा गे बाई यानो तुमसे जानते चाळे, यशोदेच्या मुलाने होणे देत सागोळे, लोण्याचे देत सागोळे. उगेच मग पाहता आता फिरगे निराळे, मारी ठोसरे तो निघालो रे, घेतले घेतले. आनंदाच्या गौडणे गौडणे छंद छंद डोलते. हे आनंदाच्या गौडणे गौडणे छंद 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 डोलते डोलते. हो, तर ती सासू आपल्या सोन्याला बेदम मारू लागली, तर तिचा तो मार भगवान कृष्ण परमात्मा डेऱ्यातून पाहू लागले. डेऱ्यामधून मार माझा जग जीवन पाहे, डेऱ्यामधून मार माझा जग जीवन पाहे. नामा म्हणे धन्य धन्य वर्णो मी काय, नामा म्हणे धन्य धन्य वर्णो मी काय. आनंदाच्या गौडणे गौडणे छंद छंद डोलते डोलती आनंदाच्या गौडणे गौडणे छंद छंद डोलते. घुम घुम करते, घुम 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 करते, घुम 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 करते, घुम घुम करते डेरे घुमते. आनंदाच्या गौडणे गौडणे छंद छंद डोलते. आनंदाच्या गौडणे गौडणे छंद छंद डोलते. अशी एक एक लीला भगवान कृष्ण परमात्मा करू लागले. नंतर भगवान थोडे मोठे झाले, म्हणजे फारच मोठे नाही, मी सांगून गेलो. गोकुळात भगवान अनेक वर्षे राहिले नाहीत. 11 वर्षाच्या आतच गोकुळात, नंतर मथुरेत तिथं 14 वर्ष, नंतर तिथून द्वारकेत तिथं मात्र 100 वर्ष. एकंदर भगवान कृष्ण परमात्मा या भूतलावर 100 वर्ष राहिले, 100. पण म्हातारे दिसले नाहीत, असं वर्णन भागवतामध्ये. विठ्ठल तर भगवंताने एके दिवशी आपल्या आईकडे हट्ट धारण केला की आई मला बंसी आणून दे, आई मला पावा आणून दे, आई मला बासरी आणून दे. मुलांचा हट्ट, अनेक हट्ट आहेत ना, पत्नी हट्ट, साधू हट्ट आणि मुलांचा हट्ट, हे पूर्ण करायचे असतात. तेव्हा यशोदा माताने कोणाला तरी पाठवलं. एकतर भगवंताला विचारणा केली, ती तुला जमली पाहिजे, वाजवता आली पाहिजे, वाजवणं जमलं पाहिजे. भगवंताला काय जमत नसतं, साऱ्या जगाला जमून देणार हाच आहे. शेवटी ती बासरी घेऊन आले, भगवंताच्या हाती देण्यात आली. आता भगवान म्हणजे भगवानच, ज्या भगवंतापासून सगळं जगत निर्माण झालं, सर्व रागरागीने तिथून आल्या, त्याला काय जमणार नाही. भगवान ती बासरी वाजवू लागले. त्या बासरीचे स्वर कानी पडल्यानंतर प्रपंच धंदा नाठवे काही, प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, मुरलीचा नाद भरला हृदयी, पतिसुताचा विसर पडला
छंद लागला याच्या मुरलीचा छंद लागला नंद नंदन नंद नंदन नंद नंदन मुरली बाला नंद नंदन मुरली बाला नंद नंदन मुरली बाला नंद नंदन मुरली बाला नंद नंदन मुरली जो सर्व संसार सर्वांना प्रिय वाटतो त्या संसाराला सगळे लोक विसरून गेले विसरले सर्व आणि सर्व वेणुनादामध्ये तल्लीन झाले कारण तो वेणुनादच अप्रतिम आहे भुलविले वेणुनादे भुलविले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे वेणुवाजविला गोविंदे वेणुवाजविला गोविंदे सर्वांना भगवंताने आकर्षित करून घेतलं वेणुनाद सर्वांच्या कानी पडला सर्व आपापलं घरदार आपलं शरीर देखील विसरले एवढी तल्लीनता सर्व लोकांना प्राप्त झाली आणि वेणू जर बंद पडला बासरी बंद पडली तर लोक पुन्हा पुन्हा देवाला म्हणायचे नंदलाला घुमाव कृपेचा नंदलाला घुमाव कृपेचा नंदलाला घुमव कृपेचा पावा नंदलाला घुमव कृपेचा पावा कारण हा जो स्वराचा आनंद आहे याला देखील मोठं स्थान आहे संगीताला मोठं स्थान आहे अप्रतिम तो देखील आनंद आहे की त्याला भुलून सर्प देखील भुलून जातो हरण देखील भुलून जातात माणसं तर जातातच जातात आजारी मनुष्य पडला आणि त्याच्याजवळ गायन जर चांगलंच केलं तर त्याचा आजार देखील कमी होतो विठ्ठला संगीत है शक्तीश्वर की हर स्वर में बसा है राम रागी जो सुनाए रागिन रोगी को मिले आराम अशी संगीताची शक्ती आहे तर वाजवणारा जगाचा चालक मालक आहे तिथं सगळा आनंदी आनंद एकंदर भगवंताने या माध्यमातून आपलं सुख सर्वांना दिलं विठ्ठला पुढे चालू भगवंताने सर्वांची चौकशी केली की मी कसा ना आपण कसे अर्थात जसा मी शक्तिवान तसं तुम्ही सर्वांनी शक्तिवान व्हा या करता चांगलं खात चला चांगलं घेत चला विश्रांती करत चला तेव्हा गोपाळ म्हटले देवा तू जे सांगतोस ते आम्हाला देखील तसंच वाटतं आमची इच्छा मस्त चांगलं खाण्याची आहे एक अशी म्हण आहे की नाऱ्यामच 12 पोळ्या खातो देतो कोण आमची सर्वांची इच्छा आहे चांगलं खायला मिळावं आम्हाला मिळत नाही आमच्या माता देत नाही मग तुम्हाला काय मिळतं गवळी या चिताक पेरे कोण पोरे चांगले कोण पोरे चांगले कोण पोरे चांगले तेव्हा आम्हाला ताक मिळतं तब्येत कशी बरी होणार मग तुमची मालमत्ता तुमचा सकसार कुठं जातो म्हटले म्हातारे आपण होऊन जात नाही आमच्या माता घेऊन जातात आणि स्वल्प दरात त्या लोकांना देतात मग देवाने विचार केला आपल्या नगरीमध्ये गावामध्ये हा खरा धर्म नसून अधर्मच हा खरा न्याय नसून मोठा अन्यायच आहे एक अशी म्हण आहे की ज्याचा माल त्याची हाल ज्याचा माल त्याची हाल आणि कोले कुत्रे पडलेत लाल ज्याचा असताना त्याला मिळत नाही भलतेच माणसं खातात आणि शक्तिमान होतात तेव्हा
तेव्हा भगवान सांगू लागले, काय सांगू लागले? याल तरी याला तरी या रे लागे, याला तरी या रे लागे, याला तरी या रे लागे, याला तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे, अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, पोट भरी. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजे देतो पोट भरी आणि पुरे म्हणा दत्तोवरी. अर्थात देवाने चोरी कर्म सुरू केलं. आणि कोणी म्हणतील देवाने चोरी करतो, तर देवाची चोरी वेगळी आहे, जीवाची चोरी वेगळी आहे. इतरही चोर आहेत, देवही चोर आहे, पण जरा वेगळा चोर आहे. थोराहुनी थोर श्रीहरी, गोकुळीचा चोर श्रीहरी, गोकुळीचा चोर. थोराहुनी थोर श्रीहरी, गोकुळीचा चोर श्रीहरी, गोकुळीचा चोर. चोर म्हटल्यानंतर माणसाला बरं वाटत नाही. देव आणि चोर कसा, पण देवाची चोरी वेगळी आहे. बरं, देव हे नको त्याच्या घरी जात नव्हते. जे घर श्रद्धावान भावना प्रधान, त्यांच्या मनात भगवंताने आपल्याकडे यावं आणि आपलं खाऊन जावं, अशी जिथं श्रद्धा असेल तिथं भगवान जात होते आणि त्यांचं माखन खात होते. एक गवळण सांगते, काय म्हणते? आज मेरे अंगनों में, आज मेरे अंगनों में आहो घनश्याम, आज मेरे अंगनों में आहो घनश्याम, प्यारे आहो नंदलाल, दर्शन की प्यास मुझे गुजरिया श्याम, आज मेरे अंगनों में आहो घनश्याम. तर हे भगवंता, तू आमच्या घरी ये आणि आमच्या घरी आल्यानंतर आमचं जे असेल ते तू खाऊन जा. अंगना में आओ मेरे माखन को खाओ, अंगना में आओ मेरे माखन को खाओ, मीठी मीठी बात, मीठी मीठी बात सुनाओ नंदलाल, सुनाओ नंदलाल, दर्शन की प्यास मुझे गुजरिया श्याम, आज मेरे अंगनों में आहो घनश्याम. तेव्हा ज्यांचं अंतकरण शुद्ध पवित्र असेल, जे जीवन इमानदार जीवन असेल, जिथं सत्यता असेल, सेवाभाव असेल, अशा घरी भगवान जात होता आणि त्यांचं माखन म्हणजे त्यांचं लोणी भगवान खात होता. विठ्ठल विठ्ठल. आणि देवाला चोर म्हणण्याचा अधिकार कोणाचा? ज्याने सगळं निर्माण केलं आणि अशा जगातील एखादी वस्तू त्याने जर घेतली तर तो चोर कसा ठरणार आहे? भगवान चोर नाही, आपण चोर. आपण त्याचं खातो, तो नाही आपलं खात. विठ्ठल तो आहे म्हणून आपण, आपण आहोत म्हणून तो नाही. आलं का लक्षात? तो आहे म्हणून सर्व जगत आहे. असा परमात्मा त्यांनी चोरी कर्म सुरू केलं गोपाळासाठी आणि थोड्याच दिवसामध्ये सगळे गोपाळ सशक्त केले, शक्तिवान केले आणि सर्वांनी आपली पावती देखील देवाला देऊन टाकली. तुझी संगत
आमुचे निश्चिंते झाले आमुचे निश्चिंते तुझी संगती झाली आमुची निश्चिंते झाली आमुची निश्चिंते तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे अशी पावती सर्व गोपाळांनी देवाला देऊन टाकली. अशा प्रकारे भगवान लीला करत आहेत आणि वेळ बराच होत आहे. देवाने विचार केला आपल्याला गो सेवा करायची आहे. आणखी काही खोड्या दाखवल्या, आणखी काही चोऱ्या दाखवल्या. खोड्याचा चोऱ्यांचा कळस झाला. अनेक घराणे देखील आले. पुन्हा 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 शेवटी यशोदा कंटाळून गेली. शेवटी भगवंताला सांगण्यात आलं की उद्यापासून तुला रानामध्ये जावं लागेल. भगवंताने ते सर्व मान्य केलं. नंतर भगवान सर्वांना भेटले, गोपाळांना भेटले, मित्रांना भेटले आणि त्यांना काय सांगू लागले. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नाचया अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नाचया तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नाचया ठरल्याप्रमाणे सगळे गोपाळ रानामध्ये आले. सर्वांच्या गायी चरू लागल्या. भगवान खेळ करू लागले. बरेच खेळ भगवंताने केले आणि म्हणून बालपण असताना मुलांनी खेळच केले पाहिजे, फक्त पुढे खेळ करू नये. बालपण म्हटलं की खेळ खेळावे. त्याप्रमाणे भगवान भरपूर खेळले, इतरांना खेळवलं. अनेक खेळ भगवंताने केले. एक खेळ बोलू आणि पुढे आपण जाऊ. विटी दांडू चेंडू लगोरी नाना पारी विटी दांडू चेंडू नाना परी विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी काही गोपाळ सवंगडी वना 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 काही गोपाळ सवंगडी अनेक खेळ झाले. शेवटी सगळे पोरं थकून गेले. कांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख तुका म्हणे आता आणि खेळ मोडावा परता. गोपाल देवाला म्हटले, देवा आता रंग राहिला नाही. पोटात भूक सुखले मुख कोण ते सुख खेळायचे. खेळण्यात रंग नाही देवा, आता बंद करा खेळ. भगवान म्हटले झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्यान. देवाची आज्ञा प्राप्त होतात सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या देवाकडे जमा केल्या. कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं आंबट कोणाचं कोणाचं खारट कोणाचं तुरट असं भिन्न भिन्न भगवंताने पाहिलं. सर्वांचं एक दिसेना आणि म्हणून भगवान म्हटले माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय चोरो नियामाय नवनीत आणावे. चांगला आणा. भगवान म्हटले मला वांगला आवडत नाही, मला चांगलंच आवडतं. मला चांगलं आवडतं. भगवंताला चांगले माणसं आवडतात. धर्म पालन करणारे, सत्याचा व्यवहार करणारे, नीती धर्माने वागणारे, सेवा करणारे, परोपकार करणारे, आचरण ठेवणारे, भक्ती करणारे, अन्नदान करणारे, अर्थात चांगले वागणारे असे लोक भगवंताला प्रेमाचे होत असतात. तर गोपाळ म्हटले देवा तू सांगतो कोणाला. अरे बाबा तुझं वेगळं आमचं वेगळं. तू श्रीमंत आम्ही गरीब. तुझ्यासारखं आमच्याकडे प्राप्त होणार नाही देवा. म्हणून जसं असेल तसं तू भागून घे.
सर्वांची नम्रता पाहिली. नंतर भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि तोच प्रसाद भगवान सर्वांना वाटप करू लागले. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, काला करती संत जन सभे त्यांच्या नारायण, वाटी आपल्या निज हस्ते आणि भाग्याचा तो पावे ते पुंडली वरदाई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज सद्गुरु महाराज सर्व संतान की जय. कृष्ण भगवान की जय. बजरंग बली हनुमान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भगवंताने काला केला आणि तो काला फारच गोड झाला. असा हा देवाचा काला जीवनामध्ये मिळावा याकरता देवाची भक्ती करा, संतांची संगती धरा, आई वडिलांची सेवा करा, तेंदुरबाळाची सेवा करा, गोमातेची सेवा करा. अशा परीने जीवन आपण जगलो तर निश्चितपणे आपल्याला देखील खरं देवाचं सुख मिळेल. सुख म्हणजेच काला. आणि म्हणून ज्याच्या जीवनामध्ये नाही काला मग तो मनुष्य जन्मालाच कशाला आला. प्रत्येकाने जीवनाला प्राप्त झाल्यानंतर या गोष्टी कराव्यात. आपलं आचरण चांगलं ठेवावं, आपलं सुख जगाला देण्याचा प्रयत्न करावा. जगाने आपल्यासाठी काय केलं यापेक्षा आपण जगासाठी काय करतो हे फार महत्वाचं असतं. जेवढं होईल तेवढं करत राहा, तुमचं तुम्हाला मिळेल, फुकट जाणार नाही. कारण भगवान कोणाचं फुकट घेत नाही, ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही असा भगवान समर्थ आहे. तेव्हा सर्वांनी सेवा करत चला, धर्माचं आचरण करत चला. असो टाइम झाला म्हणून सेवा संपली. तेव्हा झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सर्व गुरुजनांच्या चरणी अर्पण करतो. याच ठिकाणी सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.